नमस्कार. RG अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण विभाजितच्या कसोट्या पाहणार आहोत. म्हणजे कोणत्या संख्येला भाग जातो किंवा जात नाही हे आपण संख्या पाहिल्यानंतर त्याच वेळेस लक्षात आलं पाहिजे. तर आपण पहिल्यांदा 2 ची कसोटी पाहू. 2 ची कसोटी. आता 2 ची कसोटी म्हणजे काय? तर 2 या संख्येला एखादी जर संख्या दिली असेल तर त्या 2 ने निश्चित भाग जातो किंवा नाही हे कसं ओळखायचं? प्रत्यक्ष ते गणित करण्यात वेळ घालण्यापेक्षा फक्त पाहिल्याबरोबर आपल्या लक्षात यावं 2 ने त्या संख्येला भाग जात आहे किंवा नाही. तर कसं ओळखायचं? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्या संख्येला 2 ने निश्चेस भाग जातो. तर एक उदाहरण पाहू आपण त्यासाठी. उदाहरण जर पाहायचं असेल तर 6, 32 आणि 26. आता 3 अंक घेतले. 3 अंकामध्ये आपण जी कसोटी पाहिली होती, कोणती कसोटी पाहिली होती? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 अंक आहेत. आता पहिली संख्या आपण 6 जर घेतली तर एकच संख्या आहे तिथं, एकक स्थान आणि सगळे इथे. त्याच्यामुळे 6 असल्यामुळं त्या 6 ला 2 ने निश्चित भाग जातो. आता तुम्ही म्हणता 32 32 इथं 2 अंक आहेत, तर एकक स्थानी 2 आणि दशक स्थानी 3 अंक आहेत. एकक स्थानी 2 अंक असल्यामुळे या 32 ला 2 ने भाग जातो. त्याच्यानंतर आपण 26 ही संख्या घेतली. 26 या संख्येच्या एकक स्थानी सुद्धा 6 अंक आहे, त्याच्यामुळे त्याला कितीने भाग जातो? 2 ने निश्चित भाग जातो. आता आपण त्याने 2 अंकीचं झालं, आपण 5 अंकी बघू. 10,538. 10,538. आता ही 5 अंकी संख्या आहे, एकक, दशक, शतक. तर एकक स्थानी किती अंक पाहिजे आपल्याला? 8 अंक इथं. आणि 8 अंक असल्यामुळे आपल्या जी कसोटी 2 ची त्याच्यामध्ये 8 अंक आहे. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 8 अंक आहे त्या संख्येला 2 ने भाग जातो. आता इथं संख्या किती? 10,538. तर 10,538 ला 2 ने निश्चित भाग जातो. ही झाली 2 ची कसोटी. आता आपण याच्यानंतर काय पाहणार आहोत? 3 ची कसोटी पाहणार आहोत. आता 3 ने आपल्याला एखादी संख्या दिली असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो किंवा नाही जात हे कसं ओळखता येईल? तो भाग कसा गेला पाहिजे? निश्चित असा भाग गेला पाहिजे. तो भाग जाण्यासाठी ती जी संख्या दिली त्या संख्येमध्ये सर्व जे अंक आहेत त्या अंकाच्या बेरजेला 3 ने निश्चित भाग गेला तर त्या संख्येला, पूर्ण संख्येला सुद्धा काय जातो? निश्चित भाग जातो. आपण एक उदाहरण बघू. उदाहरण जर बघायचं झालं 34,512. 512. आता आपण ह्याच्या अंकाची बेरीज करू. अंकाची बेरीज म्हणजे काय? 3, 4, 5, 1 आणि 2. 3 आणि 4 6, 7 आणि 5 12, 12 आणि 1 13, 13 आणि 2 15. आता मला सांगा 15 ला 3 न भाग जातोय का नाही? आपण ज्यावेळेस 15 ला 3 न भागलं 3 5 15 म्हणजे 5 न भाग गेला. मग याचाच अर्थ 5 ने ह्या पूर्ण संख्येला, 3 ने या संख्येला भाग जातो. ही झाली 3 ची कसोटी. त्याच्यानंतर आपण 4 ची कसोटी पाहणार आहोत. 4 ची कसोटी म्हणजे 4 या अंकाने एखाद्या संख्येला भाग जातो किंवा जात नाही हे ओळखण्यासाठी जी कसोटी दिली त्याला म्हणायचं 4 ची कसोटी.
संख्येतील शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला जर 4 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला संपूर्ण संख्येला 4 ने भाग जातो, किंवा त्या संख्येच्या शेवटी 2 शून्य असतील तरी त्या पूर्ण संख्येला काय होतो, 4 ने भाग जातो. आता बघा एक उदाहरण घेऊ आपण. 19,584. आता आपली कसोटी काय, तर शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग गेला पाहिजे. आता 2 अंक कोणते, ते 84. आता 84 ला आपण 4 ने भागितलं. 4 एक 4, 4 दोन्ही 8 आणि 4 एक 4, म्हणजे 84 ला 4 ने भाग गेला. म्हणजे पूर्ण ह्या संख्येला सुद्धा काय होतोय, 4 ने भाग जातोय. ही किंवा त्या संख्येच्या शेवटी 2 शून्य. आपण उदाहरण घेऊ 100चं. आता 100 ही संख्या घेतली तर 100 ला 2 शून्य असतील तर सुद्धा 100 ला काय होतो, 4 ने भाग जातो. बघू 100 भागिले 4. आपला काय नियम आहे, शेवटचे 2 अंक किती पाहिजे, 2 शून्य. आपण बघू आता प्रत्यक्ष भागाकार करून. 4 एक 4, 4 दोन्ही 8, खाली राहिले 2, 4 पंचे 20. म्हणजे आपली जी कसोटी आहे ती कसोटी इथं बरोबर पात्र ठरलेली आहे किंवा आलेली आहे. ही झाली 4 ची कसोटी. आता आपण याच्यानंतर 5 ची काय कसोटी ते पाहणार आहोत. आपण पाहिलं की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्या संख्येला पूर्ण 5 ने निशेष भाग जातो. एक उदाहरण पाहिलं 9,050 तर त्याला 5 ने भाग जातो. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण बघू 775. आता ह्या संख्येमध्ये 775 मध्ये शेवटचा एकक स्थानचा अंक 5 आहे, म्हणून ह्या संख्येला सुद्धा कितीने भाग जातो, 5 ने भाग जातो. इथं आपण आज थांबू. पुढील व्हिडिओमध्ये आपण राहिलेल्या ज्या कसोट्या आहेत ते पाहणार आहोत. धन्यवाद.